नमस्कार, मी चेतन टाकसाळे, सॉफ्टेक सोल्युशन अँड सर्व्हिसेस पुणे. तर अनेक ग्रंथपालांनी मला विचारलं की सर शाळेतल्या मुलांसाठी काही ई बुक्स अवेलेबल आहेत का, किंवा ई बुक संदर्भातली काही वेबसाईट्स अवेलेबल आहेत का, ज्या ठिकाणी आम्ही मुलांना ग्रंथालयामध्ये ई बुक्स वाचण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकू. तर अशा संदर्भात जर तुम्हाला ई बुक्स हवे असतील तर त्यासाठी माझ्याकडे एक वेबसाईट आहे. ती वेबसाईट काय आहे हे आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सुरू करूया व्हिडिओला. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गूगलवर जायचं आहे. गूगलवर गेल्यानंतर तुम्हाला इथं लिहायचं आहे लेट्स रीड एशिया, ASIA. ओके, लेट्स रीड एशिया असं तुम्हाला टाईप करायचं आहे गूगलवर, आणि इथे तुम्ही त्या letsreadeasia.org या वेबसाईटवर तुम्ही जाणार आहेत. तिथे गेल्यानंतर तुम्हाला लेट्स रीड द एशिया फाउंडेशन, एक फाउंडेशन आहे, त्यांनी ही वेबसाईट डेव्हलप केलेली आहे. त्यांनी मुलांना मोटिवेट करण्यासाठी वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी ही एक वेबसाईटवर अनेक ई बुक्स इथे अवेलेबल करून दिलेले आहेत, आणि हे टोटली फ्रीमध्ये आपल्याला वाचनासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामध्ये टोटल 15 कॅटेगरीज आहे. त्याचबरोबर 10,340 पुस्तकं यामध्ये आहेत. तर तुम्हाला बघायचं असेल कशा पद्धतीने ही पुस्तकं वाचायची आहेत, तर तुम्हाला इथे ऑप्शन दिलेले आहेत, त्याचे कॅटेगरीज दिलेले आहेत, आणि तसेच पुस्तकांचे काही समोर नावंसुद्धा, टायटल पण दिलेले आहेत. तर तुम्हाला जर कॅटेगरी वाईज सर्च करायचं असेल तर तुम्ही इथे सर्च करू शकता. समजा ॲनिमल्स रिलेटेड कोणकोणती पुस्तकं आहेत ते बघायचे असेल तर तुम्ही इथे टिक करू शकता. या ॲनिमल्स रिलेटेड बुक्स आहेत. यामध्ये समजा आता इथे तुम्ही एका बुकवर टिक केल्यानंतर इथे त्या पुस्तकाचं नाव येतं, आणि इथे त्याला एक डाउनलोडचा ऑप्शन येतो. डाउनलोडमध्ये PDF आणि डाउनलोड EPUB नावाचं ऑप्शन येतं. तसेच इथं रीडचं ऑप्शन येतं. इथे रीड करू शकता हे बुक, आणि रीड करत असताना तुम्हाला इथे हे 18 पानाचं पुस्तक आहे, आणि इथे तुम्हाला त्या पुस्तकासंदर्भातले पेजेस इथे समोर पलटता येतात आणि इथे वाचता येतात. अशा पद्धतीने बघा, पुस्तकामध्ये जे काय आहे ते लहान मुलांसाठी आहे, त्यामुळे पुस्तक छोटं आहे, परंतु इथे मुलं या पुस्तकाचा आनंद घेऊ शकतात. एक त्याचे इमेजेस त्यांनी दिलेले आहेत, इमेजेस आणि प्लस त्या पुस्तकातली स्टोरी किंवा त्याचा मायना जो आपण म्हणू तो त्यांनी इथे दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे हे पुस्तक वाचता येणार आहे. आणि तसेच इथं बरेचसे जी पुस्तकं आहेत ती CC म्हणजे क्रिएटिव्ह कॉमन्सच्या अंतर्गत इथं पुस्तकं ठेवलेली आहेत, त्यामुळे आपण ही वाचू शकतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही किती पुस्तकं वाचल्या याचं पण तुम्हाला इथे रिपोर्ट माय बुक्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे कळतं की टुडेज रीडिंग किती आपण वाचलेलं आहे. तसेच या वेबसाईट ही जी आहे ही याचा ॲपसुद्धा अवेलेबल आहे गुगल प्ले स्टोअरला आणि ॲप स्टोअरला, हे तुम्हाला अवेलेबल होईल, आणि तिथेसुद्धा तुम्ही ह्या वेबसाईटचा, या ॲपच्या माध्यमातून फ्रीमध्ये वापर करू शकता. फक्त त्याचा एकदा तुम्ही व्यवस्थित त्यांचं काम काय आहे हे सगळं तुम्ही वाचून घ्या, आणि त्या पद्धतीने ही वेबसाईट तुम्ही तुमच्या ग्रंथालयामध्ये मुलांना वाचनासाठी अवेलेबल करून देऊ शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने ही ई बुक्स रिलेटेड एक वेबसाईट मी तुम्हाला माहिती करून दिलेली आहे. तर याबद्दल जे शाळेतले ग्रंथपाल आहेत त्यांना या वेबसाईटचा नक्कीच उपयोग होऊ शकतो, आणि मुलांना तुम्ही नक्कीच काहीतरी ग्रंथालयामध्ये वाचनासाठी उपलब्ध करून देऊ शकता. म्हणजे फिजिकल पुस्तकं तर आपल्याला द्यायचीच आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर मुलांना डिजिटल लायब्ररी किंवा डिजिटल स्वरूपातली काही पुस्तकं हवी असतील, मोबाईलवर हवी असतील, घरामध्ये पालकांच्या परवानगीने त्यांना वाचण्याचे द्यायचं असेल तर ते ॲप्समधून सुद्धा ते वाचायला देऊ शकतात, किंवा शाळेमध्ये सुद्धा त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने ही वेबसाईट मी तुम्हाला दाखवली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.